माजी राज्यमंत्री मिलिंद देवरा आणि माजी खासदार प्रिया दत्त यांच्यावर राजीव सातवांनी जोरदार टीका केली। पक्षात संवादाचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता। पाहुयात आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी केलेली ही बातचीत। हिंगोली लोकसभेचे नवनियुक्त खासदार राजीव सातव आपल्या सोबत आहेत। सोबतच महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये ज्या वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहे त्यावर ते बोलतील आपल्यासोबत। सर, आपलं टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे। महाराष्ट्रातले दोन महत्त्वाचे खासदार आहेत, मिलिंद देवरा आणि दुसरा प्रिया दत्त। या दोघांनीही राहुल गांधींसोबत असलेल्या लोकांवरती टीका केली आहे। त्यांनी म्हटलं यांना जे सल्ले देणारे लोक आहे यांनी चुकीचे सल्ले दिले, त्यामुळे राहुल गांधींवरला ही स्थिती पाहावी लागत आहे। यातली भूमिका मी मगाशी मांडली की सरकारचं कामांचं एकंदरीत सगळ्या गोष्टी आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाहीत। सरकारने केलेली कामं आम्ही लोकांपर्यंत नीट घेऊन जाऊ शकलो नाहीत। खरं हे अपयश असेल तर सरकारमधल्या हे आपण तुम्ही सांगितलं, मला समजलं, पण त्यांनी सरळ सरळ राहुल गांधीच्या टीमवरती आरोप केले। त्या सदस्य आहात आपण त्या टीमचे। मुद्दा असा आहे की मिलिंद देवराजीच राहुलजींच्या टीमचे सदस्य आहेत। म्हणजे मिलिंदजींनी कित्येक वेळा आपण पाहिलं असेल की मिलिंदजींनी ट्विट केलं आणि ते ऑर्डिनन्सच्या संदर्भातला इश्यू झाला, आदर्श मधला विषय होता, मिलिंदजींचं ट्विट आलं आणि दुसऱ्या दिवशी राहुलजींची ऍक्शन आपण पाहिली। तर मिलिंद देवरा सुद्धा या टीमचे सदस्य होते असं माझं मत आहे। आणि त्यांना जे काही वाटत असेल ते त्यांनी पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर सांगायला पाहिजे होतं। निश्चितपणानं ओपन डोमेन मध्ये सांगायची गरज नव्हती। आणि बाकी सगळं काही विषय जरी असले तरी येणाऱ्या काळामध्ये ताकदीनं आपण कामाला एकत्रित लागणं हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे। शिवसेनेचा खास करून महाराष्ट्रामध्ये भूमिका राहिलेली आहे, ते नेहमी पाकिस्तानाच्या दृष्टी राहिलेले आहे, विरोधी करतात। ते पाकिस्तानातल्या कलाकारांना महाराष्ट्रामध्ये काम करू देत नाही, त्यांच्या विरोधी एल्गार पुकारतात। आज सगळे पाकिस्तानाचं शिष्टमंडळ सोमवारी दिल्लीत येणार आहे। शिवसेना एनडीए मधलं सहभागी घटक पक्ष आहे। हे असं वाटतंय की राजकारण बदललंय। अब अच्छे दिन आने वाले हैं। अब अच्छे दिन भाजपा के सांसदों के हैं। अब अच्छे दिन शिवसेना के भी सांसदों के हैं और अच्छे दिन पाकिस्तान के दिख रहे हैं। चिंता मला भारतीय लोकांची, भारत देशाची आहे। कारण यांना देशाशी काही घेणं देणं नाही, यांना आपली आपली पोळी भाजून घेण्याचा हा प्रकार आहे। या ठिकाणी कुठलाही शिवसैनिक आणि कुठलाही भाजपाचा नेता जर प्रखर राष्ट्रवादी असेल तर त्यानं कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या पंतप्रधानाला या भारताच्या भूमीवर पाय सुद्धा ठेवू द्यायला नाही पाहिजे। आणि पाय जर ठेवू द्यायचा असेल तर त्या कारगिलच्या युद्धाचा हिशोब घेऊनच पाय ठेवू द्यायला पाहिजे। धन्यवाद। हे होते खासदार राजीव सातव यांचं म्हणणं आहे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असाच प्रकार एनडीएच्या सरकारचा आहे। नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश कुमारसह प्रशांत रामदास, टीव्ही 9 महाराष्ट्र। नरेंद्र मोदींच्या सोमवारी होणाऱ्या शपथविधीचं आमंत्रण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अखेर